हॅलो फ्रेंड्स, सोनाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कवळ्याचे बोंड। सर्वप्रथम आपण कवळ्याला कापून घेऊया। आता आपण याचे साल काढून घेऊया। अब इसे कट कर लेंगे। अभी इसे वॉश कर लिया है, अभी इसे उबाल लेंगे। पंद्रह मिनट तक इसका वेट करेंगे। आता आपण चेक करून घेऊया। ते छानपैकी शिजलं आहे। आता हे छानपैकी झालेलं आहे। आता यामध्ये गूळ टाकूया। आता यामध्ये विलायची पावडर। आता यामध्ये थोडं खोबरं टाकून घेऊया। 10 मिनिटे याला होऊ देऊया। बोंड करण्यासाठी आपण आता कणिक भिजवून घेऊया। एक किलो कवळ्याला आपण 1 पाव गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी कणिक घेतलेला आहे। कणिक झाली आता भिजून आपण हे जे सारण बनवलंय, सारण आणि कणिक मिक्स करून घेऊया। आता हे सारण जे रेडी झालं आहे याला मिक्सर मधून काढून घेऊया। यामध्ये हा भिजवलेला कणकीचा गोळा टाकूया आणि याला छान पैकी हे छानपैकी मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकूया। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण याला तळून घेऊया। छानपैकी झालं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आजची डिश रेडी झाली आहे, तुम्ही पाहू शकता।